पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरणप्रेमी रस्त्यावरती उतरले। सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी मुळा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात असल्याने नद्यांची वहन क्षमता कमी होईल, हजारो झाडांची कत्तल होईल आणि भविष्यात शहराला महापुरासारखी आपत्ती ओढावेल असे आरोप करत पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे। पिंपरी आणि चिंचवड परिसरातील लाखो झाडं या ठिकाणी कट केली जातात। खरं बघितलं तर ते एक हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जे नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत खरं बघितलं तर त्या नदीची रुंदी ही वाढली पाहिजे। ते जे काम चालू आहे ते तात्पुरतं काम तुम्ही आजच्या आज बंद करावे। आदरणीय दादा असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या पदावरती जे सेक्रेटरी लेवलला जे असतील त्या लोकांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रकल्प कशा पद्धतीने जे लोकांच्या हितासाठी असेल त्या पद्धतीने त्याचा निर्णय घेतला जाईल। पण आज तूर तरी पुन्हा महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी हे काम तूर बंद करावं। न्यायालयात आम्ही गेले कित्येक वर्ष धाव घेतोय, पण न्यायालयाला दुर्दैवाने याची जाणीव नाहीये की एकीकडे या प्रकल्पामुळे विध्वंसीकरण चालू आहे, किमान हे जरी थांबवलं आवश्यक आहे आणि या संदर्भातला जो अंतिम निर्णय जो असेल हा योग्य त्याच्या मेरिट्सवर चर्चा करून दिला जाईल, परंतु तोपर्यंत हा विध्वंस थांबवला पाहिजे। हे न्यायालयाने भूमिका घेणं, शास्त्रीय भूमिका घेणं अपेक्षित आहे, आम्हाला त्याची आशा आहे। परंतु दुर्दैवाने तारीख पे तारीख असं चाललेलं आहे। परंतु हा लढा जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, नदी आपली आई आहे, ती आज गंभीर आजारी आहे, आज शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तिच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।